माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा ऑफिसमध्ये गेलेला असतो, कारण आज त्याच्या इनॉग्रेशनची वेळ असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं वल्लरी नाटक करत असते आणि तिला खूप जास्त लागलं आहे असं ती दाखवत असते. त्याच वेळेला ईश्वरी आकाशला म्हणत असते की आपल्याला काही झालं तरी मामींना डॉक्टरांकडे घेऊन जायची गरज आहे, चला पटकन. पण वल्लरी मुद्दामून ईश्वरीला घरी थांबवण्यासाठीच सांगू लागते की नाही, मला जायचं आहे ना, मी जाईन, तुझी मला काही गरज नाही आहे. आणि असं बोलूनच ती आता तिला लांब करायचा प्रयत्न करत असते. आकाशला म्हणत असते की आकाश, अरे आकाश, मला खूप जास्त त्रास होतोय, चल आपण जाऊया, पण हिला घेऊन नाही जायचं, पहिलेच मी सांगते, कारण ही नको आहे मला. असं देखील बोलून आता तिला लांब करायचा प्रयत्न जो आहे तो आता सुरू असतो. आणि जेव्हा लांब केलं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी घरीच थांबलेली असते. तर ईश्वरी घरीच थांबलेली असताना मात्र दुसरीकडे आकाश हा वल्लरीला घेऊन तिकडनं चाललेला असतो. पण हे सगळं राकेश पाहतो. राकेशला खूप जास्त आनंद होतो. राकेश विचार करतो, चला फायनली आपल्याला जे हवं होतं ते चांगलंच झालंय आणि ही मामी तर सुपर डुपर ॲक्टिंग करायला लागली आहे, असं देखील आता बोलत असतो तो. पण आता ही चांगली आयती संधी आहे. घरात अनिता, मी, ईश्वरी आणि अंजली आहे. अंजलीला तर मी झोपवले गोळ्या देऊन, अनिताचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असाच विचार आता तो करत असतो. आणि त्यामुळेच आता तो ठरवू लागतो की काही झालं तरी आपण इकडनं आज संधी सोडायची नाही, असं त्याच्या माइंडमध्ये एकदम त्याने सेट करून घेतलेलं असतं. आणि दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही आता पाहते तर अनिता किचनमध्ये असते. मग तिच्याही मनाला हुरहुर लागलेली असते, कारण तिलाही माहिती असतं की आज आपलं काही खरं नाही, कारण आज आपण आता घरात एकटे सापडलो गेलेलो आहोत, आपली वाट लागू शकते अशी मनात कुठेतरी भीती तिच्या असते. आणि म्हणूनच ना ती आता काही झालं तरीसुद्धा विचार करते की आपण कुठेतरी अडकून राहायला हवं, जेणेकरून या माणसाच्या तावडीत सापडणार नाही. तिकडे आता अर्णव आणि त्याचसोबत लावण्य एकत्र असतात, कारण आता पूर्ण तयारी तर झालेलीच असते. आणि त्याच वेळेला अर्णव हा ईश्वरी आणि त्याचसोबत आकाशची वाट बघत असतो. तर दुसरीकडे मात्र लावण्य ही खूप जास्त जलस झालेली असते की अर्णव हा ईश्वरीची वाट बघत आहे. आता ईश्वरी इकडे तिकडे जाते आणि त्यानंतर मात्र तिच्या लक्षात येतं की आपण असंच थांबून चालणार नाही, आपल्याला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे ते किचनमध्ये जायला हवं, अनिताताईंशी गप्पा मारायला हव्या, अनिताताईंशी गप्पा मारल्या तरच काहीसं होऊ शकतं. आणि म्हणूनच ती आता अनिताताईंशी गप्पा मारण्यासाठी म्हणून का होईना किचनमध्ये जाते. तर दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो किचनमध्ये जाऊन छान तयार झालेला असतो, कारण त्याला आयती संधी जी हवी असते ईश्वरीवर हात टाकण्याची, आणि त्यासाठी त्याला आता एवढी चांगली संधी चालून आली आहे तर ती वाया घालवायची नसते. आणि म्हणूनच ना आता तो खूप छान तयार होत असतो, अंगावर स्प्रे आणि हे सगळं मारून तो तयार होतो. दुसरीकडे अर्णव आणि त्याचसोबत अर्णववर लक्ष ठेवायलाही लावण्याला माहिती असतं की आज ईश्वरी इथपर्यंत पोचू शकणार नाही आहे, त्यामुळे ही आपल्याला चांगली संधी आहे आणि या संधीचं आपण सोनं करून घ्यायला हवं, असाच विचार सुरू असतो. तर इकडे मात्र आता राकेश जो आहे तो अंजलीच्या जवळ जातो. अंजली तर गाढ झोपलेली असते, पण अंजली गाढ झोपलेली असते ना त्यालासुद्धा एक विशिष्ट कारण असतं, ते म्हणजे दिलेल्या गोळ्या. कारण या गोळ्यांमुळेच अगदीच बेशुद्ध पडल्यासारखी जी अंजली आहे ती निवांत झोपलेली असते. माझी भोळी बायको, माझी वेडी बायको, तुला आता असंच झोपावं लागणार आहे, मला तोपर्यंत चांगलाच ईश्वरीवर हात टाकता येईल, आज जिलेबी काही माझ्या तावडीतून वाचत नसते, असं देखील हसून आता तो बोलत असतो. अगदीच क्रूर हसत असतो, कारण त्याला काही झालं तरीसुद्धा आता ईश्वरीवर चांगलाच हात मारायचा असतो आणि त्यासाठी त्याची ही सगळी तयारी सुरू असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी जी आहे ती आता अनितासोबत किचनमध्ये बोलण्यासाठी म्हणून आलेली असते.
आणि जेव्हा ती किचनमध्ये तिच्यासाठी बोलण्यासाठी येते तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की काही काम करायचं आहे का, तर तसं सांगा, मी तुम्हाला मदत करते. पण अनिताताई म्हणतात की नाही, आज काही स्पेशल असं करायचं नाही आहे, त्यामुळे नो टेन्शन. त्याच वेळेला आता ती अनिताताईंसोबत गप्पा मारायच्या म्हणून किचनमध्ये असते तर राकेशने हे सगळं पाहिलेलं असतं. राकेश विचार करतो की आता ही चांगली संधी आहे, पण ही अनिता आहे ना, या अनिताला सुद्धा बाहेर घालवायला हवं. इकडे आता अनिता आणि ईश्वरीच्या गप्पा सुरू असतात तर अनिताला ईश्वरी म्हणत असते की मी तर माझा मोबाईल आहे ना रूममध्येच विसरले, मी पटकन जाऊन आहे ना मोबाईल घेऊन येते. आणि असं बोलूनच ती आता किचनमध्ये जायला निघणार असते. त्याच वेळेला तिच्या मनात विचार येत असतात की या घरात आपल्याला सगळ्यात जास्त धोका आहे त्या एकमेव व्यक्तीकडनं, ते म्हणजे राकेशकडनं. आपल्याला या सगळ्या गोष्टी अर्णव सरांना सांगायला हव्यात, अर्णव सरांना एकदा कॉल करायला हवा, असं तिच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतो. आणि म्हणूनच आता मात्र ती म्हणत असते की चला रूममध्ये जाते आणि अर्णव सरांना एकदा कॉल करून घेते आणि इथली परिस्थिती सांगू लागते. असाच विचार करूनच ती आता अनिताला बोलून तिकडनं जायला निघत असते. तर राकेशने हे पाहिलेलं असतं, पण राकेश आता अजूनही संधीसाधूपणा करू शकत नसतो, कारण तिथे अजूनही अनिता असते. अनिताला तो आता गोळ्यांच्या निमित्ताने बाहेर पाठवतो. तिला सांगत असतो की या सगळ्या गोळ्या घेऊन या, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता अनिता सांगत असते की सर आताच जायला हवं का, नंतर जाते ना मी. पण आता तिला फोर्स जो आहे तो राकेशने केलेला असतो आणि राकेश सांगतो अनिताताई तुम्हाला आताच जावं लागेल, कारण अंजलीला गोळीही द्यायचीच आहे ना, जा आणि आरामात या, एवढी काही घाई नाही आहे. पण या असं बोलूनच तो आता सगळं प्रिस्क्रिप्शन आणि या सगळ्याचं डिटेलिंगमध्ये माहिती देत असतो, कारण तिला यायला थोडा उशीर व्हायला हवा ना, हाच यामागचा उद्दिष्ट असतो. दुसरीकडे मात्र अर्णव जो आहे तो तिकडेच असतो, ते सगळ्यामध्ये गुंतलेला असतो आणि त्या सगळ्या चक्करमध्ये ना मुद्दामूनच आता या गोंधळ गडबडीत लावण्या संधीसाधूपणा करायचा प्रयत्न करत असते. बिचारी ईश्वरी रूममध्ये जाते आणि ती खूप जास्त घाबरलेली असते, कारण राकेशच्या तावडीतून तिला वाचायचं असतं. कशी बशी ती घरात थांबलेली तर असते, पण हा राकेश आपल्यावर चान्स मारू शकतो ही पूर्ण गॅरंटी तिला असते. इकडे मात्र आता अजूनही ईश्वरी आली नाही म्हणून अर्णव टेन्समध्ये असतो. मग अर्णवच्या हातातून मोबाईल ही काढून घेते लावण्या आणि लावण्या अर्णवचा मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ करते. अर्णवचा मोबाईल ती मुद्दामूनच स्विच ऑफ करते, जेणेकरून ईश्वरी अर्णवला कॉन्टॅक्ट करेल तर तो कॉन्टॅक्ट व्हायला नको, हाच यामागचा उद्दिष्ट असतो. एका साईडला अर्णव सगळ्या क्लायंटमध्ये बिझी असतो तर दुसरीकडे मात्र लावण्याने अर्णवचा फोनही बंद केलेला असतो, जेणेकरून ईश्वरी कॉन्टॅक्ट करेल तर कॉन्टॅक्ट होणारच नाही अशी जबरदस्त सोय जी आहे ती करून ठेवलेली असते. आणि या सोयीमुळेच आता खूपच जास्त आनंद लावण्याला होत असतो, कारण लावण्या आता खूप जास्त खुश असते, कारण ईश्वरी काही झालं तरी इकडे येऊ शकणार नाही ही पूर्ण गॅरंटी आता तिला असते आणि त्यामुळेच ना तिला एकदमच हॅपी वाटत असतं. दुसरीकडे आता ईश्वरी रूममध्ये येते आणि अर्णवला कॉन्टॅक्ट करत असते, पण अर्णवचा फोन तिला बंद लागतो. जेव्हा अर्णवचा फोन तिला बंद लागतो तेव्हा मात्र आता विचार करते ती की काय करू, पण अर्णवला तर कॉल करायलाच हवा ना, पण कसा करायचा. आता मला तर खूप जास्त भीती वाटते, कारण इकडे आता राकेशही आहे, राकेशकडून आपल्याला काही होऊ शकतं. पण मी जर लवकरात लवकर बोलून घेतलं ना अनिताताईंशी, अनिताताईंसोबत जर मी राहिले तर आपल्याला या सगळ्या संकटातून वाचता येऊ शकतं. म्हणूनच मग आता ती विचार करते आणि ती आता बाहेर येते. ती बघते तर काय, अनितासोबत राकेश बोलत असतो आणि अनिताला सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असतो. म्हणजेच काय तर अनिताला तो सांगत असतो की हे बघ, या गोळ्या अशा आहेत आणि या व्यवस्थित आणायला हव्यात. आणि या सगळ्याबद्दल जेव्हा तो इन्स्ट्रक्शन देऊन सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरी घाबरते. ईश्वरी विचार करते की काय, म्हणजे आता अनिताताईसुद्धा बाहेर जाणार, मग आता करायचं काय.
आता तर खूप जास्त भीती जी आहे ती आता वाटू लागलेली असते, ती म्हणजे ईश्वरीला. कारण ईश्वरीला कळून चुकलेलं असतं की काही झालं तरी जर आता ही स्त्री गेली आपली वाट लागू शकते हे ईश्वरीला दिसतं. ईश्वरी खूप जास्त घाबरते. मग आता ईश्वरी लगेचच खोलीत येते आणि खोलीचं दार लावून घेते. कारण तिला आता कळलेलं असतं की हा राकेश आपल्याला काही सोडणार नाही. तर दुसरीकडे मात्र आता राकेशने अनिताला बाहेर पाठवून मुख्य दरवाजाला सुद्धा कडी लावून घेतलेली असते. ईश्वरी आता रूममध्ये येऊन खूप जास्त रडते आणि तिला आता समजत नसतं की काय करावं. कारण आता तिच्या समोर एकच चित्र असतं की आता तो राकेश येणार आणि राकेश आपल्यावर हात टाकणार आणि हे सगळं काही तिला नको असतं. आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त घाबरलेली असते. आणि जेव्हा ती घाबरते तेव्हा ती विचार करते की अर्णव सरांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकत नाही कारण त्यांचा फोन बंद येतोय. काय करू आता, मलाही खूप जास्त भीती वाटते असं देखील आता ती म्हणू लागते. पण नंतर ना तिच्या हेही लक्षात येतं की अर्णवने आपल्याला सांगितलेलं आहे की असं घाबरून चालणार नाही. काही झालं तरी आपल्याला या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणूनच आपण जे आहे ते बघूया काय होतंय ते. असं रूममध्ये किती वेळ आपण अडकून बसणार आहोत असा विचार देखील आता ती करत असते. आणि जेव्हा या सगळ्याचा ती विचार करते तेव्हा मात्र आता ती ठरवते की चला. तर राकेश हा लगेचच कडी वगैरे लावतो आणि त्याला आता आयती संधी साधून आलेली असते आणि ती संधी साधायची असते ईश्वरीच्या रूममध्ये जाऊन. अंगाला परफ्यूम मस्तपैकी तयार होऊन आता तो ईश्वरीवर हात टाकायला जाणार असतो. इकडे मात्र आता लावण्या ही मात्र आता अर्णवकडे पाहून हसत असते. अर्णव ईश्वरी आणि आकाशची वाट बघत असतो. त्याच्याही डोक्यात तेच सुरू असतं की अजून ही लोक आली कशी नाही आणि म्हणूनच त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. आणि त्याच वेळेला मात्र इकडे अर्णवचा लक्ष असतो त्याच्या मोबाईलकडे. अजूनही कॉल कसा आला नाही असा विचारच आता तो करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवचं मोबाईलकडे लक्ष जातं. तेव्हा जाऊन त्याला कळतं की त्याचा फोन तर बंद आहे. मग तो फोन चालू करायला हवा आणि म्हणूनच तो फोन ऑन करतो. आणि इकडे मात्र आता लावण्याचं लक्ष असतं की अर्णव काय काय करतो या गोष्टींकडे. मग आता तीही घाबरत असते. पण समोरूनच येताना तिला आता ते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ज्यांनी आता हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, इन्व्हेस्टिंग केलेली आहे, ते क्लायंट आलेले असतात आणि त्यांना बघून तर आता इकडे लावण्याला आनंद होतो. कारण यांच्यामध्ये आता अर्णव गुंतून राहील अशी कुठेतरी मनात हुरहुर तिच्या असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्णव हा मोबाईल घेऊन उभा असतो. आता अर्णव जो आहे तो मात्र आता विचार करत असतो की काही झालं तरी ईश्वरीला कॉन्टॅक्ट करायला हवा. म्हणूनच तो टेन्शनमध्ये आलेला असतो. इकडे मात्र आता पाहायला मिळतं की एक असा पॉडकास्टवाला मुलगा आलेला असतो आणि त्याला आणि ईश्वरीचे आणि तुझे फोटोज हवे आहेत असं मामाने सांगितलेलं असतं. तर अर्णव म्हणतो की अजून ईश्वरी आलीच नाही आहे तर काय करायचं. ईश्वरीने आता ठरवलेलं असतं की अशी हार मानायची नाही, जे काही आहे त्याला सामोरं जायचं. आणि यासाठी तिने आता पूर्णपणे धूप केलेला असतो जेणेकरून त्या धुपाच्या भीतीने धुपाच्या धुराने आपण त्याला घाबरवू शकतो आणि त्याला लांब करू शकतो. हा एकमेव हेतू तिच्या डोक्यामध्ये असतो आणि म्हणूनच ती आता तसंच वागत असते. म्हणूनच आता इकडे मात्र तिने पूर्ण धूप पेटवलेला असतो. अर्णव इथे आता पूर्णपणे तयारी करून असतो. पूर्ण इन्व्हेस्टर आलेले असतात आणि आता या सगळ्याची तयारी झाल्यामुळे आता मात्र जराही थांबता येत नसतं. ईश्वरीने धूपही जबरदस्त केलेला असतो. पूर्ण घरात ती धूप पसरवते. इकडे अर्णव आता त्या इन्व्हेस्टरचं वेलकम करतो. कारण ते तर करणं भागच आहे. कारण आज उद्घाटन आहे आणि इन्व्हेस्टरसुद्धा तिथे आलेले असतात आणि त्यामुळे का होईना अर्णव जरा वेगळ्या विचारात जातो. पण त्याच्या डोक्यात हेच सुरू असतं की आकाश आणि ईश्वरीला अर्धा तासात यायला सांगितलं आहे तरीसुद्धा ते आलेले नाही आहेत. इव्हेंटला सगळेच लोक जमलेले असतात. तर लावण्याचं मात्र लक्ष असतं अर्णववर. अर्णव काय करतोय काय नाही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं. अर्णवला आता ती बोलायला येते आणि म्हणते की चला
आता आपण हे उद्घाटन समारंभ जो आहे तो सुरुवात करूया. पण अर्णवला ईश्वरी येईपर्यंत या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करायची नसते आणि तो म्हणतो की थोडा वेळ थांबूया, मी ईश्वरीची वाट बघतोय. इकडे मात्र लावण्या म्हणते की ईश्वरी तुझी काही येणार नाहीये, कारण माझा प्लॅन सक्सेस झालेला आहे. इकडे आता ईश्वरी हातात धूप घेऊन उभी असते आणि ती राकेशला त्या धुरानेच घाबरवायचा प्रयत्न करत असते. चांगलेच कोळशे तिने गरम केलेले असतात आणि ती मात्र राकेशला सांगत असते की लांब राहायचा माझ्यापासून, लांब. पण हा राकेश हा काही नामी संधी सोडतोय, त्याला काही फरक पडत नसतो. तो अजूनच ईश्वरीच्या जवळ येत असतो, तर ईश्वरी मागे मागे जात असते. तर दुसरीकडे मात्र राकेश हा ईश्वरीला म्हणत असतो की मी आज ही संधी सोडणार नाही आहे, आज तू माझी जिलेबी, आज तर मी तुला खाणारच आहे, असं बोलून हसत असतो. निर्लज्जम सदासुखी म्हणायला म्हटलं तर हरकतही नाही, कारण स्वतःच्या बायकोला झोपी घालून दुसऱ्याच्या बायकोवर हात घालण्याचं काम ह्याचं सुरू असतं. ईश्वरी तर आता पूर्ण हॉलमध्ये गरागरा फिरत असते. पूर्ण धूप केलेला असतो तिने आणि त्या धुपाचा त्रास या राकेशला व्हायला हवा. जर हा जवळ आला तर याच्या अंगावर आपण जळते निखारे टाकू शकतो असा विचार देखील आता तिने केलेला असतो आणि त्यासाठी हा धूप पेटवलेला तिने असतो. इकडे आता राकेश जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की आज या रूममध्ये फक्त तू आणि मी, बाकी कोणीही नाही. मग आज आपल्याकडे एवढी चांगली संधी आहे तर मी अशी संधी सोडत नसतो आणि त्यालाही बाहेर पाठवून दिले औषधं आणायला, असंही तो म्हणतो. त्यावर आता ईश्वरी घाबरते. मनात मात्र आता गणू बाप्पालाच आवाज देऊ लागते, कारण तिच्या समोर फक्त याच गोष्टी फिरत असतात आणि त्यामुळेच ना आता तिला कळत नसतं की काय करावं आणि त्यामुळेच ना आता ती पुरती घाबरलेली असते. पण हातात तर धूप असतोच, मग तोच धूप घेऊन ती आता दाखवणार असते. तर दुसरीकडे मात्र ती डायरेक्टच त्याला बोलते, लांब राहायचा माझ्यापासून, लांब, जवळ यायचा ना जराही प्रयत्न करायचा नाही. पण राकेश एवढं सांगण्यावर थोडे ऐकणार आहे. राकेश काही ऐकायला तयार नसतो. तो ईश्वरीच्या हळूहळू का होईना जवळ येत असतो. बिचारी ईश्वरी ही खूप जास्त घाबरते. मग तिला आता काही झालं तरी या राकेशवर हल्ला करायचा हेच आता डोक्यात असतं, कारण जर राकेशने आपल्याला एकदा का हाताशी धरलं तर तो आपल्याला सोडणार नाही आहे, हे सुद्धा आता तिला माहिती आहे. आणि म्हणूनच आता ती मात्र घाबरलेली असते आणि ती आता राकेशकडे पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता लावण्या हिचं आता लक्ष असतं अर्णव जो आहे तो काय करतोय काय नाही या गोष्टीकडे. पण अर्णवला सुद्धा मनात कुठेतरी हुरहुर असते की अजून ईश्वरी कशी आली नसेल, कारण मी तर आकाशला सांगितलं होतं की लवकर या, मग अजूनही लोक कुठे राहिली असतील, कारण वेळही संपत आलेला असतो. आणि त्याच वेळेला आता अर्णव सगळ्यांना अनाऊन्समेंट करून सांगतो की आपण फक्त थोडा वेळच थांबूया आणि मग तो आता कॉल करायला घेतो आकाशला. त्यावर लावण्या खूप जास्त घाबरते, दचकते, कारण तिला माहिती आहे आता आपलं काही खरं नाही जर फोन लावला तर. पण इकडे मात्र आता फोन लावलेलाच असतो अर्णवने आकाशला. त्याच वेळेला आता त्याला समजलेलं असतं की आपला फोन तर बंद आहे. मग हे कसं झालं की मनात कुठेतरी भीती असते, तरीसुद्धा तो आता फोन करायचा प्रयत्न करतो. आकाशला जेव्हा आता तो कॉल करतो तेव्हा आकाशकडनं त्याला कळतं की आज त्या दोघांनाही तिथे यायला काही जमत नाही आहे, म्हणजे ईश्वरी घरात आहे आणि तो वल्लरीला घेऊन हॉस्पिटलला आला आहे, ही गोष्ट देखील आता सांगितलेली असते. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता आकाशने या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अर्णव घाबरतो आणि अर्णव आता ईश्वरीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. ईश्वरीला जेव्हा कॉन्टॅक्ट करू लागतो तेव्हा ईश्वरी कॉल रिसीव्ह करत नसते, कारण ऑलरेडी ईश्वरी खूप मोठ्या धर्मसंकटात असते. आकाशकडून तर कळलेलं असतं की ही लोक तर हॉस्पिटलमध्ये आहेत, मग आता काय, आता करायचं तरी काय हा प्रश्न अर्णवला असतो. मग अर्णवने ईश्वरीला कॉन्टॅक्ट करूनही ईश्वरी कॉल रिसीव्ह करत नसते, म्हणूनच दुसरीकडे आता लावण्याची चिडचिड होत असते. सगळेच आता इन्व्हेस्टर क्लायंट सगळेच जण येऊन थांबलेले असतात. मग अजूनही ईश्वरी आली नाही, यानेच खूप जास्त हैराण जो आहे तो आता
इकडे अर्णव झालेला असतो, कारण खूप उशीर झालेला आहे आणि हा उशीर इतका झालेला आहे की ईश्वरी एवढ्यात इथे पोचायला हवी होती. पण आता जेव्हा आकाशकडनं कळतं की ईश्वरी घरात एकटीच आहे, मी आईला घेऊन हॉस्पिटलला आलोय, ही जेव्हा गोष्ट कळते तेव्हा खूपच जास्त भीती आता अर्णवला वाटू लागलेली असते. कारण आता अर्णवला कळतं की आपलं आता खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आपण इथे ही मीटिंग करतोय, पण आपण हाही विचार करायला हवा की आपली बायको ही मोठ्या धर्मसंकटात असेल, असा विचार आता अर्णवच्या मनात येऊ लागलेला असतो. इकडे मात्र आता ऐटीतच राकेश बसलेला असतो आणि ईश्वरी तो धूप घेऊन तिथे आलेली असते. ईश्वरीला आता राकेश म्हणत असतो की आज तू माझ्या तावडीतून कुठेही वाचू शकत नाही. पण ईश्वरी काही केल्या आपल्या हातातला ते धुपाचं भांडं ते काही खाली ठेवत नसते. दुपारत हातात घेऊनच इकडे तिकडे ती आता फिरत असते. तर राकेशवर मुद्दामून आता तिला हल्ला करावासा वाटत असतो आणि त्यामुळेच ना आता ती हल्ला करायचं ठरवते. आणि मग राकेश हळूहळू का होईना तिच्या जवळ येत असतो आणि ती सांगत असते हाताने इशारा करूनच, लांब राहायचा, जवळ यायचं नाही, नाहीतर हे सगळे लाकूड तुमच्या अंगावर टाकून देईल. आणि त्यामुळेच ना आता त्या कोळशांची धमकी तिने दिलेली असते. त्यामुळे राकेश तरीही घाबरत नसतो. तो म्हणत असतो की ही काय करणार आहे माझं, एवढंही काहीच करू शकत नाही आहे. आणि असं म्हणूनच तो अजून जवळ येत असतो. पण आता भीती वाटत असते इकडे आता ईश्वरीला, कारण ईश्वरीला सटकायचंही असतं, पण ती अशी त्याच्या तावडीतून जाऊ शकत नाही हेही तिला माहिती असतं. म्हणूनच तर तिने एवढा मोठा धूप पेटवलेला असतो. ती आता हळूहळू का होईना लांब जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला आता पूर्णपणे तिच्या हातातून ती संधी गेलेली असते आणि तिला वाटत असतं की आता हीच ती वेळ आहे, आपल्यावर हात टाकायला येतोय, तेवढ्यातच आपण जे आहे ते लवकरात लवकर ह्याच्यावर पूर्ण कोळसे टाकून देऊया. ते गरम असू देत, त्याला काय होऊ देत, आपल्याला काही फरक पडत नाही. हेच आता ईश्वरी विचार करते. आणि ईश्वरीने आता पूर्णपणे त्या कोळशांचा पूर्ण धूर झालेला असतो आणि ते सगळे जळते कोळसे जे आहेत ना ते मात्र आता तिने राकेशच्या अंगावर टाकलेले असतात. आणि राकेशला ती आता त्या धुरानेच घाबरवत असते. राकेशला थोडाफार त्रास होतो. राकेश थोडा मागे सरकला जातो आणि त्याच वेळेला आता पुन्हा एकदा तो पुढे येत असतो, खुनशी हसत असतो. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी घाबरते, कारण ईश्वरीच्या हातात ना आता धुपाचं भांडं हे सुद्धा कुठेतरी खाली पडल्यासारखं तिला वाटतं. ईश्वरी ही आता घाबरलेली असते, पण तिने त्या जोराबरोबर राकेशला ढकललेलं असतं ना, तर राकेश जाऊन तिथेच पडतो. हातातले कोळसे सगळे धुपारत हे सगळं खाली पडलेलं असतं, कारण तिने त्या जोरात ढकललेलं असतं ना, त्यामुळे तिचा जोर पूर्ण लागला गेलेला असतो. हातातलं भांडंही सुटतं, ते सगळे कोळसे खाली पडतात. राकेश जो आहे तो सुद्धा खाली पडतो. तर ईश्वरी लगेचच कडी खोलून तिकडनं आता पळ काढत असते. राकेश तिला म्हणत असतो की नाही, आज तर मी तुला सोडत नसतो. आणि राकेश आता तिच्या मागे मागे पळत असतो. तर ईश्वरी आपला जीव कसा बसा सावरत तिकडनं गेटच्या बाहेर पडते. आणि जेव्हा ती गेटच्या बाहेर पडते तेव्हा तिथे एक रिक्षा उभीच असते. त्या रिक्षात ती बसते आणि भैया जल्दी चलो असं ती आता म्हणू लागते, कारण राकेशही तिच्या मागे पळत पळत आलेला असतो. एखाद्याला काही खायला भेटत नाही आणि हावरटासारखा जसा तिच्या मागेच तो पळत असतो. पण तोपर्यंत ईश्वरी रिक्षात बसून गायब झालेली असते. तर राकेश आता गेटवरच थांबतो. आता तो अगदीच रडवेलेला झालेला असतो, कारण एका स्त्रीने त्याला हरवलेलं असतं आणि त्यामुळेच त्याला आता दुःख होतं. पण इकडे आता ईश्वरी रिक्षात बसून चालू होते, कारण का तिला माहिती आहे की आता तिथेही वेळेवर पोहोचायला हवं, नाहीतर ते उद्घाटन समारंभ होऊन गेला तर आपलं काय होईल. इकडे लावण्या अर्णवला जबरदस्ती करत असते की चल आपण आता हे उद्घाटन करून घेऊया. ती काही येत नसते आणि म्हणूनच आता अर्णवचा नाईलाज होतो. लावण्याच्या हाताला धरून तो आता करतच असतो, पण तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरीचा हात अर्णवच्या हाताला लागतो आणि त्यामुळे अर्णव खुश होतो. मात्र लावण्या खूप जास्त घाबरते. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.